मित्रांनो, हिंदी सिनेमा असेल, मराठी सिनेमा असेल, मालिका असतील किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणारे अनेक लोक असतील जे प्रसिद्धीला पावलेले असतात, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये, समाजामध्ये एक वेगळीच भावना असते आणि आपण त्यांच्याकडे काय स्टार आहेत, काय काम करतात, काय देखणेपण आहे, कसे राहतात, कसं उच्च दर्जाचं आयुष्य जगतात, अशा प्रकारची चर्चा सुरू असते. परंतु त्यांच्या या चेहऱ्यावर जे बाकीचे मुखवटे असतात ते आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाही किंवा त्यांचं दर्शन आपल्याला घडत नाही. तथापि असं दर्शन आपल्याला त्यांच्या इतर काही माध्यमातून दिसून येत असतं. म्हणजे विविध प्रकरणांमध्ये, मग ते कायदेशीर असतील, न्यायालयीन असतील, फसवणुकीच्या असतील किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील, खंडणी देण्याचे घेण्याचे असतील, खोट्या व्यवहारांच्या असतील, काळ्या पैशाच्या असतील, ते जेव्हा न्यायालयात पोचतात, पोलीस चौकीत पोचतात आणि वृत्तपत्रात छापून येतात, तेव्हाच आपल्याला यांचा खरा चेहरा कळतो. असंच एक प्रकरण आयकर विभागाकडे आलेलं होतं आणि आयकर विभागाने संबंधित लोकांनी जी माहिती त्यांच्यापुढे सादर केली होती त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काही महत्त्वाचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडून त्यांना ते सिद्ध करण्याची एक संधी दिलेली आहे. आता झालं त्याचं असं की एक अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, हिला आपण सगळे जाणतो. तिला मुंबईचं जे इन्कम टॅक्स ॲपिलिएट आहे, म्हणजे आयकर लवाद, त्या लवादाने सांगितलं की तुझे पॅन डिटेल्स उपलब्ध करून दिलेले आहे आणि तू जे गिफ्ट डीड न्यायालयापुढे सादर केलेलं आहे लवादापुढे, त्या 2 कागदपत्रांमुळे तुला जे गिफ्ट डीड प्राप्त झालेलं आहे त्याचं जेन्युइननेस, त्याचा सत्यता, अचूकता ही सिद्ध होऊ शकत नाही. तू जे कागदपत्र सादर केले ते पुरेसे नाहीत असं न्यायालयाने तिला बजावले आहे आणि तिला आणखी एक संधी दिलेली आहे की तू सेक्शन 68 इन्कम टॅक्स ॲक्ट या अन्वये त्याच्यात जे नमूद आहे त्यानुसार तू तुझं गिफ्ट डीड हे जेन्युइन आहे हे सिद्ध कर. त्यामुळे शिल्पा शेट्टीने जे गिफ्ट डीड न्यायालयापुढे सादर केलं त्याच्यामध्ये तिने असं लिहिलेलं होतं की माझ्या पतीकडून मला 12.5 कोटी रुपये गिफ्ट म्हणून, भेट म्हणून मिळालेले आहेत आणि तिच्या खात्यावर काय नमूद होऊन आलं होतं, म्हणजे त्यांनी काय नमूद केलं की अनएक्सप्लेन्ड क्रेडिट, म्हणजे खात्यावर काय आहे, अनएक्सप्लेन्ड क्रेडिट. चार्टर्ड अकाउंटंट काय म्हणतोय की ह्याचं कुठलंही स्पष्टीकरण नाही आहे, अशा प्रकारचं क्रेडिट आहे. आणि शिल्पा शेट्टी काय म्हणते की मला नवऱ्याकडून 12.5 कोटी रुपये गिफ्ट म्हणून मिळालेले आहे, गिफ्ट डीड. आणि हे सगळं तिच्या उत्पन्नात दाखवल्यामुळे आयकर म्हणजे फायनान्शियल वित्तीय वर्ष जे असतं, आर्थिक वर्ष 2019मध्ये हे सगळं तिने दाखवलं. आता जे आयकर ट्रिब्युनल आहे ते काय म्हणतं की ह्याची आता पुन्हा तपासणी करणं गरजेचं आहे, कारण 19-20चा मॅटर आहे. ती म्हणते 12.5 कोटी रुपये नवऱ्याने मला गिफ्ट म्हणून दिले, अनएक्सप्लेन क्रेडिट आहे असं तिच्या खात्यात नमूद आहे, असं तिचं खातेदार म्हणजे खात्यात सांभाळणारे जे लोक आहेत, चार्टर्ड अकाउंटंट असतील, जे कोणी असतील ते तसं नमूद करतायत. आणि ह्या सगळ्यांमुळे तिला आयकर विभागाच्या ह्या लवादाने सगळ्या गोष्टी पुन्हा न्यायालयाला समजून सांगण्यासाठी दुसरी संधी दिलेली आहे. आता त्याची जी ही केस आहे ती जेव्हा आयकर विभागाकडे आली तेव्हा त्यांनी त्या गिफ्ट डीडची प्रत पाहिली, कॉपी पाहिली आणि पॅन डिटेल्स पाहिले शिल्पा शेट्टी कुंद्राचे.
आणि त्यांनी त्या आयकर अधिकाऱ्यांनी शिल्पाचे जे पती आहेत कुंद्रा साहेब, त्या कुंद्रा साहेबांचं इन्कम टॅक्स रिटर्न पाहिलं आणि इन्कम टॅक्स रिटर्नच्या ॲक्नॉलेजमेंटमध्ये त्या आयकर अधिकाऱ्यांनी असं एक निरीक्षण नोंदवलं की त्यांचा टोटल इन्कम त्यांनी किती दाखवलं आहे त्या रिटर्नमध्ये, तर 27.7 लाख, म्हणजे 27.7 लाख ते त्यांचं उत्पन्न दाखवत आहेत. आणि एकीकडे शिल्पा म्हणते की त्यांनी पतीने तिला 12.5 कोटी रुपये गिफ्ट दिलेले आहेत. मग नवऱ्याच्या खात्यावर तेवढे पैसे दिसायला हवेत आणि ते वजा झाले, डेबिट झाले, तिच्या खात्यात गेले. तिच्या खात्यात तर गेलेत, पण ते अनएक्सप्लेन्ड क्रेडिट असं नमूद आहे. मग जर पतीच्या खात्यात तेवढे कोटी नसतीलच तर हिच्या खात्यात गिफ्ट म्हणून कसे आले, अनएक्सप्लेन क्रेडिट म्हणून. त्यामुळे पतीच्या खात्यातून पैसे येणे, हिच्या खात्यात जमा होणे ह्याच्यात काही ताळमेळ नाही, सुसूत्रता नाही, असं त्या आयकर विभागाच्या लक्षात आलं. आणि त्याच्यातली जी क्रेडिट वर्दीनेस, खात्यात पैसे जमा होणे, क्रेडिट होणे, ते क्रेडिट वर्दीनेस म्हणजे त्याची अचूकता, त्याच्यातली जी सत्यता ही स्पष्ट होत नाही असं त्यांनी नमूद केलं. आणि ते खरोखर डोनर, गिफ्ट दिलं, दान केलं, भेट दिली, म्हणजे ते भेट देणारे, दाता, डोनर, दान करणारे हे व्यवस्थित कायद्याच्या दृष्टीने त्यांची ओळख सिद्ध होत नाही असं त्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं. आणि त्यांनी असा शेरा मारला की ह्या गिफ्टला, ह्या जी भेट दिलेली आहे कायदेशीर गिफ्ट डीड, ती नॉन जेन्युइन आहे, म्हणजे ती असत्य आहे, ती खोटी नाही आहे ती, पण त्याच्यामधला जो आर्थिक व्यवहार आहे तो शंकास्पद आहे असं त्यांनी नमूद केलं. आणि त्यांनी असं नमूद केलं की ही जी 12.5 कोटी आहे ती रक्कम ही राज कुंद्रा यांच्या खात्यावरच दाखवण्यात यावी आणि त्याच्यामधून त्यांचा जो कर आहे तो कर वसूल करण्यात यावा. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला स्क्रीनवर जे चेहरे दिसतात त्या चेहऱ्याच्या मागे किती मुखवटे आहेत. म्हणजे राज कुंद्रा तर लहान मुलांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्ल्यू फिल्म बनवले किंवा लहान मुलांचे सेक्स एक्सप्लॉयटेशनचे व्हिडिओ बनवून ते वितरित करणे, अशा काही गुन्ह्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांना गुन्हा दाखल झाला आहे, जामीन मिळवला आहे का काय, सगळे प्रकरणं आहेत. शिल्पा या स्वतः योगा टीचर म्हणून, उत्तम योगा प्रॅक्टिशनर म्हणून आपल्या सगळ्यांसमोर त्या येत असतात. त्या विविध जाहिराती करत असतात, विविध पदार्थांच्या, उत्पादनाच्या. त्या अनेक चित्रपटांमध्ये, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या आयटम गर्ल किंवा आयटम डान्सर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाण्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत. तथापि त्यांच्यासमोरसुद्धा असे कायदेशीर विविध प्रश्न उपस्थित राहतात ज्याची उत्तरं देता देता त्यांची दमछाक होते. आणि आता सगळे व्यवहार हे संगणक, लॅपटॉप, ई-फायलिंग आणि कायदेशीरदृष्ट्या म्हणजे सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन रजिस्टर झालेले, मुद्रांक शुल्क भरलेले असल्याने, आपल्याकडे पासबुक असल्याने, बँकेतले व्यवहार असल्याने चोरी, लपवाछपवी, त्याच्यानंतर फ्रॉड अशा गोष्टींना स्थान नाही. त्यामुळे रीतसर गिफ्ट डीड करा, दंड भरा, आयकर भरा आणि ह्या सगळ्या प्रकरणामधून आपली सुटका करून घ्या, असं सगळं वातावरण आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे व्हिडिओ असेच वेगळ्या वाटेवरचे काहीतरी वेगळं सांगणारे असतात. माझे माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अनवट वाट हेच माझ्या चॅनलचं नाव आहे. त्या चॅनललासुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा, फॉलो बटन दाबायला विसरू नका. मी तुम्हाला इंस्टाग्राम, मी तुम्हाला फेसबुकचे रील आणि मी तुम्हाला यूट्यूबवरसुद्धा भेटत जाईल. जिथं तुम्ही माझ्याशी भेट होईल
तिथे तुम्हाला काहीतरी वेगळंच ऐकायला, पाहायला, जाणून घ्यायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. तेव्हा माझ्या या अनवट वाटेवर माझ्याशी जोडलेले राहा, वाटसरू व्हा, वारकरी व्हा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.